भोकरदन तालुक्यातील दिव्यांग बांधवांची जळजळीत व्यथा समोर आली आहे। शासनाच्या विविध योजना जाहीर होत असतानाही खऱ्या अर्थाने गरजू असलेल्या दिव्यांगांपर्यंत या योजना पोहोचत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। तालुक्यातील अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना मानधना व्यतिरिक्त कोणत्याच योजनांचा लाभ मिळालेला नाही। दिव्यांगांना न्याय मिळावा, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे याकरिता आवाज बुलंद केल्याचे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांनी सांगितले आहे। मी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तालुका अध्यक्ष बाळासाहेब देशमुख। आज मी लाईव्ह याकरता आलेलो आहे की अपंगाकरता दिव्यांगाकरता ज्या शासनाच्या सुविधा आहेत, विविध योजना आहेत, थोडेफार वशिल्याचे जर सोडले तर भोकरदन तालुक्यामध्ये इतर अपंगांना शासनाची कोणतीही सुविधा पुरवण्यात आलेली नाही किंवा मिळतही नाही आणि माहितीही होत नाही। शासनाच्या कोणत्या सुविधा अपंगाकरता दिव्यांगाकरता आहेत ह्या सर्व अपंगाला माहितीही होत नाही आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला ती माहिती मिळाली पाहिजे। ग्रामपंचायतीमधल्या ग्रामसेवकांनी ती इतर दिव्यांग बांधवांना सांगितली पाहिजे की शासनाच्या अशा सुविधा आहेत, तर हे कोणी सांगायला तयार नाही। आजपर्यंत शासनाची कोणतीही सुविधा भोकरदन तालुक्यामध्ये काही वशिल्याचे जर सोडले तर जेवढ्या योजना असतील तर तेवढ्या योजनापैकी एकही योजना दिव्यांग बांधवांना भेटलेली नाही। शिवाय मानधनाच्या फक्त मानधनावर आपली उपजीविका अपंग चालवतात। जे शासनाच्या कोणत्या योजना असतील, विविध योजना असतील, काही शासनाच्या वतीने काही दिव्यांगांना कर्ज देण्यात येतं, तेही कोणत्याही दिव्यांगाला आजपर्यंत मला तरी वाटतं माझ्या नजरेत आजपर्यंत भेटलेलं नाही आणि भोकरदन तालुक्यात कोणी त्याकडे लक्षही घालण्याला तयार नाही। फक्त अपंग दिवस असला त्या दिवशी भाषणं ठोकून नेते लोक मोकळे होतात आणि दिव्यांगासाठी आमच्या मनात फार आदर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात। मात्र दिव्यांगाचं या भोकरदन तालुक्यामध्ये कोणीही वाली नाही। तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, या संबंधित अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष घालून भोकरदन तालुक्यामध्ये नेमका काय खेळ आहे आणि पुन्हा जे भोकरदन तालुक्यामध्ये जेवढी बोगस अपंग झाले असतील त्याची रिचौकशी करून जे दिव्यांग असतील त्यांनाच मानधन मिळण्यात यावं व या सुविधा मिळण्यात याव्या। असे बोगस अपंग या भोकरदन तालुक्यामध्ये आहेत, तर त्यांची चौकशी करून हे बोगस अपंग कोण आहेत त्याची चौकशी व्हावी अशी आमची एक विनंती आहे।